मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक इथे आता अनधिकृत फेरीचे धंदे करायला लागले आहेत। घाटकोपर पश्चिम मध्ये मी गेले काही दिवस पाहतोय, इथल्या दुकानदारांना मारहाण करणं, धमकी करणं, ड्रग्सचा धंदा चालू आहे। आणि म्हणून आज ही ते पाहणी विजिट महापालिका पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला जे कळलंय की मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपास हे मुंब्राहून बांगलादेशी येतात, तिथे ते राहतात। स्थानिकांवर दगडफेक, मारहाण, धमक्या देणं आणि पोलीस आणि महापालिकेचा अधिकारी यांना मी आज वॉर्निंग दिली आहे। हा सगळा परिसर साफ झाला पाहिजे, एक पण बांगलादेशी दिसता कामा नये। आणि कोणी धमक्या दिला तर त्या सगळ्यांवर काय कारवाई होऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दंगेखोरांवर कारवाई करून दाखवून दिला आहे। मुंबईमध्ये हा मोठा प्रश्न आता उभा राहतोय, ठिकठिकाणी रेल्वे स्टेशन काबीज केले जातात, कसं पाहताय? सगळ्याकडे मी पाहिलंय, मग ते बोरीवली असो की मुलुंड असो, घाटकोपर असो की वडाला असो, एक प्रकारचे प्लॅनिंग करून सगळ्या तिथला स्थानिक म्हणजे तो मराठी असो, उत्तर भारतीय असो, त्या फेरीवाल्यांना धमक्या दिल्या जातात, नागरिकांना, व्यापाऱ्यांना। आणि आता तर फेरीवाले ड्रग्सचा पण धंदा करायला लागले आहेत। याच्या विरोधात आजपासून आम्ही मोहीम सुरू केली आहे। मी मुंबई महाराष्ट्राच्या लोकांना वचन देतो, 15 दिवसाचा आत जे मशिदीवर अनधिकृत भोंगे आहेत त्याच्या संबंधात नवीन कायदे कानून येणार आहेत आणि मग सगळ्या अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे बंद होणार। फेरीवाले बांगलादेशी पण आतमध्ये जाणार।